झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या मात्र कायम आहे। नाशिकच्या बहुतेक भागात अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरू लागलेत। प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाहीये। सिडको परिसरात राहणाऱ्या या संतप्त महिलांचा हा मोर्चा आहे तो पाण्यासाठी। सिडकोच्या योजना नगर, राजीव नगर, पाथर्डी फाटा या परिसरातल्या नागरिकांना गेल्या 4 महिन्यांपासून पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। वीज पुरवठा खंडित असल्यानं पाणी पुरवठा होत नसल्याचं कारण देण्यात आलं, पण वीज पुरवठा सुरळीत झाल्यावरही रात्री अपरात्री पाणी येतं, तेही कमी दाबानं, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। 2 महिन्यापासून पाण्याचा खूप आम्हाला त्रास असला आम्ही बऱ्याच महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट केल्यामुळे पाणी एक दिवस सोडता एक दिवस सोडत पण नाही, येतं तर खूप कमी फोर्समध्ये येतं, त्यामुळे बायका खूप संतापलेले आहे। नेहमी पाहिजे त्यावेळेस तर नाहीच असतं, कधी सकाळी असतं, कधी दुपारी, कधी सोडलं तर 1-2 टाइम सोडतात, नाही तर नाहीच पाणी। असं पाण्याचा फारच प्रॉब्लेम होऊन जातो प्रत्येकाला। पाणी नसल्यामुळे बिल्डिंगमध्ये वादविवाद होतात, त्यामुळे प्रशासन मात्र पुढचे काही महिने पाणी कपात कायम राहणार असल्याचं सांगताय। महापौर म्हणून मी आर के पवारांकडे जे काही मुख्य आहे पाणीपुरवठा त्यांच्याकडे मी या गोष्टीचा पाठपुरावा करील आणि जेणेकरून तो टाइम कसा बदलून देता येईल किंवा थोडंफार तरी तर नागरिकांना एकदम मध्यरात्र 1ला, 1:30ला, 2ला जे पाणी येतं ते साधारण 4-4:30 दरम्यान कसं मिळेल याबद्दल वैयक्तिक पाठपुरावा करू, महापौरांच्या कानावर घालू। आज मितीला गंगापूर धरणामध्ये 85% जास्त पाण्याचा साठा आहे। विरोधक गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात मागे घेण्याची मागणी करतायत, पण महापौर मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। ज्या भागात पाणी टंचाई आहे त्या भागात मनसेचे 3 नगरसेवक आहेत। त्यातच शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानं प्रशासनावरचा पाणी कपात रद्द करण्याचा दबाव वाढणार आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।